उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये तिकडे आतापर्यंत पाऊस पडला नव्हता। रात्री त्याला तिकडे सुरू झाला, पण आज रात्रीपासून जे पाऊस सुरू होईल तर जवळपास तिकडे 10 तारखेपर्यंत 10 जुलैपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे। म्हणून त्यांनी अंदाज लक्षायचा अतिवृष्टी होणार आहे धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण तळे भरून जातील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर जे नाशिककडे पाऊस पडल्यामुळे काय होईल, जे कॅचमेंट एरिया आहे भंडारदरा धरण, गंगापूरचं धरण, त्याच्या निळवंडे धरण, ह्या धरणामध्ये काय होणार आहे, तिकडे गोदावरीला पूर येणार आहे, त्याच्यामुळे राज्यात आवक येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। इकडं पुण्याकडं तिकडल्या कोकण घाटमाथ्यावर पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे कोयना धरणाला देखील या पावसामध्ये पाणी येणार आहे, म्हणून हे त्यांनी देखील लक्षात घ्यायचं। उजनीत देखील काय होणार आहे, पुण्याकडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे उजनी धरणाच्या मध्ये काय होईल, तिकडे देखील त्या नद्याला पूर येईल, म्हणून हे देखील त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। राज्यात सांगायचं झालं तर पाऊस आता हे जे आहे ना, आज मध्ये 3 तारखेपासून आज दुपारनंतर सुरुवात होणार आहे। आमच्या भागामध्ये तर आजच सुरू झाला, पण काही भागामध्ये दुपारनंतर होणार आहे। त्या भागात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज रात्रीपासून ते जवळपास 8 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे। सर्व शेतकऱ्याची पेरणी आहे, या पेरणीमध्ये कोणी वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की एक आनंदाची बातमी, ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही, ह्या पाऊस मध्ये आज रात्रीपासून ते जवळपास 8-9 जुलैपर्यंत पडणार आहे। त्याच्यानंतर 13-14 जुलैला देखील परत पाऊस सक्रिय होणार आहे, म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, तुम्हाला सांगू इच्छितो। पण एक सगळ्यात महत्त्वाचं, नाशिक, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातले नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातल्या आणि अहिल्यानगर या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिककडं मात्र खूप अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून नाशिकच्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहायचे, आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। मी हे जे अंदाज दिलेलं आहे, मी माझ्या शेतामध्ये, आणि हे माझं सोयाबीनचं शेत आहे, 3ऱ्या दिवशीची जवळपास 30 तारखेची पेरणी, ही बघा कशी सोयाबीन निघालेली, संपूर्ण जवळपास 18 एकर सोयाबीन निघालेली आपलं। आणि या शेतामधून अंदाज दिला आणि पाऊस देखील सुरू झालेला आहे, आणि खास करून मुद्दामून नाशिक, पुन्हा त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर, संभाजीनगर त्या भागात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, त्यांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे। श्रीरामपूर भागामध्ये काही पाऊस नाही पडलेला आहे, पण श्रीरामपूरला आज रात्रीच्याला पाऊस सुरू होणार आहे। श्रीरामपूर, पुणतांबा त्या परिसरात देखील पाऊस सुरू होणार आहे, शिर्डीकडे पडणार आहे, अहिल्यानगर, संगमनेर, अकोला खूप पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला, उद्या एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।